नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट मावा मोदकची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊया, पाव कप दूध घेऊया आणि थोडंसं केशर दूध घालूया। हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं। याला उकळी फुटून देऊया। उकळी फुटली की मग आपण त्याच्यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालूया। मिल्क पावडर घातल्यानंतर सतत हलवत राहायचं, म्हणजे गाठी होत नाहीत मिल्क पावडरच्या, आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायचं। आणि 1 मिनिटभर परतून झालं की मग ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर तयार करून घेऊया। इथे मी साच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालतील। आणि मग त्याच्यावरती मावा घालून त्याचे सुबकदार असे छान मोदक तयार करून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेऊया। सर्व मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत, डिलिशियस। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करू शकता, अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते। इन्स्टंट असे हे मावा मोदक आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।